श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने सर्व काही ठणठणीत आणि शांत असेल अशीच अपेक्षा आहे. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की आपण खूप काही जाणतो, खूप शिकलो, खूप मोठं झालो. पण खरं ज्ञान काय असतं याची जाणीव आपल्याला फक्त एकाच क्षणी होते, जेव्हा श्री स्वामी समर्थ आपल्याला नम्रतेचा धडा शिकवतात. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर समजा हे काही योगायोग नाही. स्वामींनी तुम्हाला ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आणि अंतर्मनाला बदलण्यासाठी बोलावलं आहे. फक्त ऐका, मन शांत ठेवा, कारण ही गोष्ट तुम्हालाच उद्देशून आहे. ही गोष्ट आहे अहंकार, नम्रता आणि खरी श्रद्धा यांची. एका मोठ्या शहरातून एक प्रसिद्ध वकील अक्कलकोटला आला. तो खूप शिकलेला, धनवान आणि प्रतिष्ठित होता. त्याचं एक उद्दिष्ट होतं, स्वामी समर्थांचं परीक्षण करायचं. स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या त्या वकिलाच्या मनात गर्व होता. त्यानं स्वामी समर्थांना भेटण्याची परवानगी मागितली. स्वामींनी होकार दिला. वकील स्वामींच्या दरबारात गेला. समोर स्वामी ध्यानात मग्न होते. वकील थोडा वेळ थांबला आणि मग विचारलं, स्वामी, तुम्ही खरोखरच साक्षात दत्तावतार आहात का? माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या, म्हणजे मला पटेल. स्वामी काहीच बोलले नाहीत, फक्त त्याच्याकडे पाहून मंदस्मित हसले. तेवढ्यात बाहेरून एक भिकारी आत आला. अत्यंत फाटकी वस्त्र, अंगाला दुर्गंधी आणि चालण्यातही त्रास. स्वामी म्हणाले, या भिकाऱ्याच्या पाया पड. वकील एकदम संतापला. मला एका भिकाऱ्याच्या पाया पडायला सांगताय? मी उच्च शिक्षित वकील आहे, हे असं मी कधीच करू शकत नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, मग तुला जे शोधायचं आहे तेही मिळणार नाही. वकील उठून गेला. पण जातानाही त्याच्या मनात विचार सुरू झाला, स्वामींनी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला होता का? त्याच रात्री त्याला स्वप्नात श्री स्वामी समर्थ प्रकट झाले आणि म्हणाले, ज्ञान म्हणजे अहंकार नव्हे. ज्याला स्वतःचा गर्व आहे त्याला माझं रूप कधीच दिसत नाही. भिकाऱ्याच्या रूपात मीच होतो, पण तू पाहिलंच नाहीस. वकील सकाळी उठून थथत स्वामींच्या दर्शनासाठी आला. डोळ्यांत पाणी होतं. नम्रपणे पाया पडला. यावेळी स्वामी म्हणाले, आता तू तयार आहेस. त्याच दिवसापासून त्या वकिलाचं जीवन बदललं. तो अक्कलकोटजवळ राहू लागला आणि स्वामींच्या सेवेत रमला. स्वामी समर्थ हे फक्त योगशक्तीचे अधिष्ठान नाहीत, ते आपल्याला स्वतःच्या गर्वातून मुक्त करून खऱ्या अध्यात्माचं दर्शन घडवतात. म्हणूनच आजचा दिवस एक विचार घेऊन जा, आपण कितीही शिकलो तरी नम्रता हाच खरा ज्ञानाचा दरवाजा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सदैव योग्य मार्गावर नेवोत. जय जय रघुवीर समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.